जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलाइट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा, मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इन्स्टाला एका भावाचा मेसेज आला होता की या टॉपिकवर व्हिडिओ बनव. तर तुम्ही म्हणावा आणि मी करू नये असं कधी झालं आहे का भावा? संपूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवट कडकमध्ये कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. जर कोणाकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकिपेक प्रोजेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकिपेक प्रोजेक्ट आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर पुढच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर जो फोटो ॲड करायचा आहे, तुम्हाला जे फोटो ॲड करायचे आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मला हे फोटो ॲड करायचे आहेत, तर मी फोटो ॲड करून घेतो. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या 10.5च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर हा वाला फोटो इथपर्यंत ठेवून द्यायचा आहे. तर इथपर्यंत आपण हा वाला फोटो ठेवलेला आहे. तर त्यानंतर पुढे यायचं आहे. तर आल्यानंतर पुन्हा मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर पुन्हा फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे पुढचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर ॲड केल्यानंतर जर तुमचा फोटो असा असेल तर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा वाला फोटो असा राईट साईडला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली ते 3 नंबरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फोटो अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता फोटो ॲडजस्ट झालेला आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. आल्यानंतर पुन्हा मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर आपले फोटो ॲड करून झालेले आहेत. तर तुम्हाला इथे हे वाले फोटो आहेत, तुम्हाला यावरती क्लिक उजव्या साईडला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे खाली आणायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे हे बाकीचे पण सगळे फोटो तुम्हाला अशा प्रकारे खाली आणायचे आहेत. तर इथे उजव्या साईडला क्लिक करायचं आहे, डबल टॅप करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे तो पण अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचा आहे. तर पुन्हा इथे फर्स्ट बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे आणि शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आहे.
तर तुम्ही पाहू शकता हे 8 डिग्रीपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. तर ठेवल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेकीपीट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपीट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हावाला इफेक्ट फक्त या पहिल्याच फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेकीपीट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपीट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हावाला इफेक्ट फक्त हा 2 नंबरचा फोटो आहे त्याला हावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला शेकीपीट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर केल्यानंतर हा शेवटचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपले 3 फोटो राहिलेले आहेत. 3 नंबरचा हावाला फोटो आहे. 3, 4, 5 नंबरचे जे आपले 3 फोटो आहेत या फोटोंना हावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर तुम्हाला इथे वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर हे PNG वरती क्लिक करायचं आहे आणि PNG अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. थोडी ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे एक ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी पण व्हिडिओची क्वालिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा.